नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानेश शुभा तुमचं एनलाइटनमेंट ॲग्री अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एमसीआर सीटच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या क्रॉप डिसीज सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत राईस टुंगरो डिसीज, ज्यामध्ये त्याचा आपण आयडेंटिफिकेशन, त्याचबरोबर डायग्नोसिस आणि मॅनेजमेंट कसं करायचं या दृष्टिकोनातून आज हे आपले लेक्चर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण बेसिकली पाहणार आहोत ते म्हणजे राईस टुंगरो चा जो प्रोटोकॉल आहे, तो प्रोटोकॉल मध्ये आपल्याला आयडेंटिफिकेशन पाहिजे, त्याचबरोबर व्हायरॉलॉजी व्हायरस बद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन पाहिजे आणि त्यानंतर मॅनेजमेंट कसं करायचं या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जो व्हायरस आहे तो व्हायरस टार्गेटेड राईस प्लांट आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये मोस्ट वल्नरेबल फेज जर पाहिलं तर कोणत्या स्टेजला हा सगळ्यात जास्त अटॅक करतो, तर ती स्टेज आहे याची ती म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेज. बेसिकली प्लांट जो आहे तो व्हेजिटेटिव्ह स्टेजला अटॅक करताना आपल्याला दिसतो. आणि त्यानंतर याचा जो वेक्टर आहे तो ग्रीन लीफ रोपर नावाचा जो वेक्टर आहे तो या ठिकाणी वेक्टर ट्रान्समिशन करण्याचं काम, डिसीज ट्रान्समिट करण्याचं काम करत असतो. आणि त्यानंतर जे आहे तर ह्याचं स्पेसिसचं नाव काय आहे तर नेपोटेस्टिस व्हेरिसेन्स हे नाव याचं सायंटिफिक नेम आहे त्या ग्रीन लीफ रोपरचं. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत तर पॅथोजन. तर कोणता पॅथोजन आहे तर त्यामध्ये हा आहे ड्युएल व्हायरस आहे, व्हायरस कॉम्प्लेक्स आहे, ज्यामध्ये दोन व्हायरस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे आर टी बी व्ही अँड आर टी एस. आर टी बी व्ही म्हणजे राईस टुंगरो बॅसिलिफॉर्म व्हायरस आणि राईस टुंगरो स्पेरिकल व्हायरस. तर बेसिकली हा जो व्हायरस आहे हा डीएनए जिनोमिक आहे आणि हा स्पेरिकल जो आहे तो आर एन ए जिनोम आहे. त्यानंतर मग याचा इम्पॅक्ट काय होतो तर इम्पॅक्ट मध्ये आपण पाहू शकतो की याच्यावरती जे आहे ते आपल्याला स्टंटिंग पाहायला मिळते. स्टंटिंग पाहायला मिळते. स्टंटिंग मध्ये इम्पॅक्ट जर पाहिलं तर स्टंटिंग क्रॉप फेल्युअर होऊ शकतं, सिव्हिअर स्टंटिंग होऊ शकते, डिले फ्लावरिंग होऊ शकते, कम्प्लिटली आणि पार्शियल स्टराईल पेनिकल. पेनिकल्स म्हणजे काय म्हणू शकतो तर याला हा जो पार्ट आहे ज्याला दाणे येतात किंवा ज्याला राईसचे ग्रेन्स येतात त्या ग्रेन्स पार्टला आपण पॅनिकल असं म्हणतो. त्याला काय म्हणतो पॅनिकल असं या ठिकाणी आपण या पार्टला म्हणत असतो. तर त्याची जी पार्शियल स्टॅबिलिटी म्हणजे याच्यामध्ये दाणे भरत नाही, खाली न भरल्यामुळे आपण क्रॉप लॉसेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये जर पाहायला गेलं तर क्लिनिकल प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर अॅनोटेटेड प्लांट अॅनाटॉमी ज्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह लेवलमध्ये कुठल्या स्टेज रिप्रोडक्टिव्ह स्टेजमध्ये कुठे अटॅक करतो तर तो अटॅक करतो पॅनिकल वरती. तर हे असतं पॅनिकल, आपण आधी डिस्कस केलेला आहे. तर तो पॅनिकल वरती करतो, मग डिले फ्लावरिंग होते, त्यांना पॅनिकल हे स्मॉल होतात, त्याचबरोबर कम्प्लीट आणि पाचशे स्टराईल पण होतात आणि नॉट कम्प्लिटली एक्स्ट्रॅक्टेड म्हणजे पूर्णपणे ते होत पण म्हणजे पूर्णपणे फुलत पण नाही. त्यानंतर आहे कॅनोपी लेवल. तर कॅनोपी लेवल मध्ये ज्याला आपण लिव्हचा एरिया म्हणतो, हा जो एरिया आहे याला आपण कॅनोपी लेवल असं म्हणू शकतो. कॅनोपी लेवल. त्यानंतर याच्यामध्ये येल्लो कलरचे जसं आपल्याला इथे दिसतं येल्लो कलर डिस्कलरेशन बिगिनिंग द लिप टिप आणि एक्सटेंडिंग टुवर्ड द ब्लेड आणि लोअर पोर्शन. तर या ठिकाणी जर पाहिलं तर ही आहे टिप, या ठिकाणी ही आहे, हा जो एरिया आहे हा आहे लिप टिप आणि त्यानंतर असा खालच्या साईडला प्लेट साईडला हा आपल्याला येताना पाहतो, म्हणजे असं असं खाली 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 हा डिसीज स्प्रेड होताना जातो. त्यानंतर कलर रस्टेड कलर स्पॉट्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पाहायचं म्हणलं तर आपल्याला यावरती या फोटोमध्ये आपल्याला डिटेलमध्ये हा डिसीजचा सिम्बल दिसतो. तर हा आहे लिप टिप, ठीक आहे. इथून हा असा येलो 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 ऑरेंज कलर होतो खाली ब्लेड पर्यंत समजा जातो. आणि त्यानंतर याच्यावरती जे आपल्याला हे रेड कलरचे दिसत आहेत हा रेड रस्टेड कलर स्पॉट आपल्याला त्या ठिकाणी. त्यानंतरची गोष्ट जी आहे स्ट्रक्चरल म्हणल्यानंतर याच्या आपल्याला स्टेम असेल किंवा बेस असेल तर यामध्ये सिव्हिअर स्टंटिंग म्हणजे हे जी
प्लांट्स आहे त्याची अशी हाईट आपल्याला पाहायला भेटणार नाही. त्याचबरोबर रिड्यूस द टिलरिंग, समजा हे प्लांट आहे याच्यामध्ये आपल्याला टोटल 5 टिलर पाहायला मिळतात. हा समजा इन्फेक्टेड आहे, ठीक आहे, इन्फेक्टेड आहे. आणि त्याच्या साईडला जर आपण जर त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेलं नाही असा जर प्लांट बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला 5-7 जे टिलर्स आहेत ते आपल्याला पाहायला मिळते. टिलर्स म्हणजे काय, हे जी पूर्ण एरिया असतो ना ज्याच्यामधून हे पॅनिकल बाहेर निघतात, तर टोटल बुडापासूनचा एरिया त्याला आपण काय म्हणू शकतो, टिलर म्हणू शकतो. तर हे ब्रांचेस पण म्हणू शकतो त्याला, जसं की पण त्याला म्हणण्याची भाषा त्या ठिकाणी टिलर आहे. कम्पेअर टू द हेल्दी स्पेसिमन, हे आहे हेल्दी प्लांट आणि हे आहे इन्फेक्टेड प्लांट. अशा पद्धतीचं डिफरंट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर मग आता याचं डायग्नोसिस कसं करायचं, कसं फील्डवरती आपण आयडेंटिफाय करू शकतो की नाही हे जे सिमटम्स आहेत ज्या ठिकाणी आपल्याला हे सिमटम दिसतात, हे सिमटम याच डिसीजमुळे झालेले आहेत. तर त्यासाठी आपल्याकडे आयोडीन टेस्ट आहे किंवा त्याला आयोडीन प्रोटोकॉल पण म्हणू शकतो. आयोडीन टेस्ट असते, ज्या टेस्ट मध्ये आपण सुरुवातीला काय करणार, तर सकाळी 6 AM ला आपण 10 सेंटीमीटर पोर्शनचे जे प्लांट्स आहेत किंवा लिव्ज आहेत लिव्ज कट करून आणणार, सस्पेक्टेड लिव्ज आपण हार्वेस्ट करून आणणार. त्यानंतर केमिकलचं इमर्जन टाईप एक कोनिकल पास घेणार. त्या कोनिकल पास मध्ये आपण पहिलं ऑप्शन, आपल्याला या ठिकाणी 2 ऑप्शन आहेत, दोन्हीपैकी आपण कोणताही एक वापरू शकतो. ज्यामध्ये 2 ग्राम आयोडीन, त्यामध्ये 2 ग्राम आयोडीन प्लस यामध्ये 6 ग्राम ऑफ पोटॅशियम आयोडाईड, पोटॅशियम आयोडाईड वापरू शकतो. जे आपल्याला किती ml मध्ये 100 ml वॉटर मध्ये घ्यायचं आहे. आणि हे याचा टायमिंग किती आहे, याचा टायमिंग आहे 15 मिनिट. 15 मिनिट आपल्याला हे वॉटर यामध्ये टाकून ठेवायचं. त्यानंतर आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे, ज्या दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपला दुसरा ऑप्शन 10 ml आपण टेनेक्चर ऑफ द आयोडीन आणि 40 ml वॉटर या ठिकाणी आपण घेणार. किती ह्याच्यामध्ये, तर 1 आवरसाठी 1 घंट्यासाठी आपण हे सोल्युशन ठेवून देणार, ठीक आहे. त्यानंतर मग आता रिझल्ट कसा आपण डिस्प्ले करायचा, तर यामध्ये वॉश वॉटर, हे जे पान आहे ना झाडाचं पान जे आहे, हे पान काय करायचं, हे जे आपण सोल्युशन बनवलेलं आहे या सोल्युशन मध्ये टाकायचं आणि त्यामध्ये धुवून घ्यायचं. धुवून घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पॉझिटिव्ह इंडिकेटर जर असेल, जर या ठिकाणी जर आपल्याला पॉझिटिव्ह इंडिकेटर जर असेल तर आपल्याला या ठिकाणी डार्क ब्ल्यू स्ट्रिक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जसे की आपण या ठिकाणी पाहू शकतो, ही जी डार्क ब्ल्यू स्ट्रिक आहे अशा पद्धतीची डार्क ब्ल्यू स्किन आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकते. तर मग त्यानंतरचा जो आहे त्यामध्ये आता वेक्टर ट्रान्समिशन कसं होतंय तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर वेक्टर मध्ये काय होतं, हे इन्फेक्टेड प्लांट आहे, समजा हे जे टोटल आहे याच्यावर आपल्याला डिसीज सिम्पटम दिसतात. हा इन्फेक्टेड प्लांट आहे. इन्फेक्टेड प्लांट वरून हा ग्रास उपर एका झाडावरून उडी मारून हा दुसऱ्या हेल्दी प्लांट वरती जातो. हेल्दी प्लांट वरती गेल्यानंतर इन्फेक्ट व्हायरस कॉम्प्लेक्स, इन्फेक्ट आफ्टर द व्हायरस कॉम्प्लेक्स एनी पार्ट फ्रॉम द इन्फेक्टेड प्लांट. म्हणजे झाडाचा कुठलाही पार्ट असेल तर त्या पार्टवरून तो बसला की तो उडून जर याच्यावरती आला की लगेच ते प्लांट इन्फेक्ट करणार. ट्रान्समिशन व्हॅलॉसिटी कशी की बाबा नाही मग आज तो या झाडावरून त्या दुसऱ्या झाडावरती गेलाय आणि तिथं किंवा 8 दिवस लागतो नाही, इन्स्टंट लगेच तो डिसीज आहे तो लगेच हेल्दी प्लांट वरती ट्रान्समिट होतो. मग क्रुशियल रोल आहे इथं. इथे एक रूल आहे, ज्या रूलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की आपल्याला बोथ द व्हायरसेस प्रेझेंट पाहिजे, ठीक आहे. एकाच वेळेस जर दोन्ही व्हायरस प्रेझेंट असतील तरच हा डिसीज स्प्रेड होऊ शकतो. त्यामध्ये RT-BV आणि RT-PSV म्हणजे राईस टू बॅसिलस व्हायरस, राईस टू स्पेरिकल व्हायरस. जर याच्यापैकी एक जण जरी ऍबसेंट असेल तर या डिसीज ट्रान्सफर होत नाही, ठीक आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला लीफ उपर पण महत्वाचा आहे, तर दुसऱ्या कोणत्याच पद्धतीने हा डिसीज ट्रान्सफर होत. मग आता आपण हे जे व्हायरस आहे या व्हायरसचं थोडंसं नेचर बघूया की हा व्हायरस कसा आहे. यामध्ये पहिला जो व्हायरस आहे राईस टू बॅसिली
फॉर्म व्हायरस. तर या बॅसिलिफॉर्मचा जो शेप आहे तर हा असा रॉड शेप आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्यानंतर याची जी लेंथ आहे तर हा जे पोर्शन आहे याला आपण लेंथ म्हणतो. ठीक आहे. लेंथ लेंथ याची 100 ते 300 नॅनोमीटर आपल्याला पाहायला मिळते. विड्थ आहे याला आपण विड्थ म्हणतो. याची विड्थ किती आहे 30 ते 35 नॅनोमीटर आपल्याला विड पाहायला मिळते. त्यानंतर हा जो व्हायरस आहे ना याचं जिनोम हे डीएनए आहे. हा डीएनए व्हायरस आहे. ठीक आहे. हे महत्वाचं आहे कारण एक्झाम मध्ये हे डीएनए आणि इकडचा जो आरएनए यावरती आपल्याला क्वेश्चन 100% विचारतात कोणता डीएनए आणि कोणता आरएनए. त्यामुळे हे करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यानंतर ट्रान्समिशन लिमिट कॅन नॉट बी ट्रान्सफर बाय द लिप कुपर अनलेस द आरएसटी व्हायरस इज प्रेझेंट. जोपर्यंत आरएसटी व्हायरस प्रेझेंट असणार नाही तोपर्यंत आरटीसी ट्रान्सफर होताना आपल्याला दिसणार नाही. याला ऑब्लिगेट डिपेंडन्सी म्हणतात कारण हा व्हायरस असेल तरच हा व्हायरस ट्रान्सफर होईल नाही तर हा व्हायरस ट्रान्सफर होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला पाहिजे. त्यानंतर आरएसटी रायस्टोम स्पेरिकल व्हायरस याची मॉर्फॉलॉजी पाहिली. स्पेरिकल आहे म्हणजे हा अशा पद्धतीने गोल आहे. याची डायमीटर जर पाहिलं आपल्याला 30 सेंटीमीटर कट केल्यानंतर जर समजा आपण कट केलेला पार्ट आहे समजा आणि इथून इथपर्यंत ठीक आहे याला आपण डायमीटर. ठीक आहे. तर हा किती असतोय 30 नॅनोमीटर पर्यंत हा आपल्याला डायमीटर पाहायला मिळतो. त्यानंतर जिलोम म्हणलं तर पॉली आयडिनेलेटेड सिंगल स्टँडर्ड विशेष कसा आहे तर सिंगल स्टँडर्ड आरएनए त्याचं जेनेटिक मटेरियल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या ठिकाणी आपला क्वेश्चन जर असं समजा विचारला की डीएनए तर बोथ द व्हायरसेस इन टोगरो डिसीज दे आर द डीएनए इन नेचर. डीएनए आणि दुसरा क्वेश्चन जर असा विचारला की जर both the viruses are the RNA, the single standard RNA in nature. So there is a both the statements are incorrect. So now दोन्ही स्टेटमेंट करेक्ट आहेत त्यामुळे जो डिसीज आहे आपल्याला या ठिकाणी ट्रान्सफर होताना याच्यावरती क्वेश्चन विचारतात. एक कोणता एक डीएनए आहे आणि एक आरएनए व्हायरस आहे. या ठिकाणी पण रायस्टोमरो बॅसिलिफॉर्म व्हायरस जो ट्रान्सफर होणार जोपर्यंत आरएसटी प्रेझेंट असणार तोपर्यंत ट्रान्सफर होणार नाही. त्यानंतरचं जर पाहिलं आपण फॅक्टर फेवरेबल फॅक्टर कोणकोणते आहेत डिसीज डेव्हलपमेंटसाठी तर महत्वाचं आहे ते म्हणजे पॅथोजन हा कसा पासून आरटीबीव्ही आणि आरटीएसव्ही म्हणजे दोन्ही व्हायरस बोथ व्हायरस आर प्रेझेंट. दुसरा कंपोनंट आहे तो म्हणजे वेक्टर. चला व्हायरस प्रेझेंट आहे झाडावरती पण मग जर वेक्टर नसेल तर हा जो डिसीज आहे तो ट्रान्सफर होणार नाही. तो एका झाडावरती राहील आणि एका झाडावरती तो डिसीज कॉज करण्याचं काम करेल. ठीक आहे. त्यानंतरचा तिसरा कंपोनंट आहे होस्ट ससेबिलिटी. जर आपण रेजिस्टन्स व्हरायटी जर वापरली तर हा डिसीज ट्रान्सफर होणार का नाही. होस्ट पण कसा पाहिजे आपल्याला तो ससेप्टिबल होस्ट असेल तरच आपल्याला या ठिकाणी डिसीज ट्रान्सफर होताना मिळेल. वल्नरेबल ॲट द ग्रोथ स्टेजेस. ठीक आहे. त्यानंतरचा जो आहे सिंक्रोनायझेशन म्हणजे काय तर अलाइनमेंट पॅथोजन त्यामध्ये आपल्याला अलाइनमेंट पाहायला मिळते. एक म्हणजे पॅथोजन असेल किंवा होस्ट असेल किंवा या ठिकाणी ससेप्टिबल होस्ट आणि वेक्टर या तिन्ही गोष्टींना काय म्हणतात सिंक्रोनायझेशन म्हणतात. ठीक आहे. इन टाईप आणि स्पेस रिलेटेड. तर त्यानंतर सिंक्रोनायझेशन या चारही गोष्टी असतील तरच हा डिसीज ट्रान्सफर होतो. तर डिसीज मॅनेजमेंट रिलीफ ऑन द डिसिंक्रोनायझेशन म्हणजे काय करायचं तर या चार फॅक्टर जे आहेत आपल्याला या ठिकाणी पाहिजे. त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर डिसिंक्रोनायझेशन मध्ये आपल्याला एक तर पॅथोजन
पॅथोजन किंवा वेक्टर किंवा यामध्ये वेक्टर, त्यानंतर होस्ट जो ससेप्टेबल असेल, चौथं म्हणजे टाईम आणि स्पेस, बरोबर, टाईम आणि स्पेस. ठीक आहे. तर या चारीपैकी जर समजा या चारीपैकी जर हा पॅथोजन जर अवेलेबल नसेल तर डिसीज कॉज होणार नाही किंवा याला कंट्रोल केलं होणार नाही. त्यानंतर वेक्टरसाठी जर लीप उपर आपण कंट्रोलमध्ये आणला हा डिसीज डेव्हलपमेंट होणार नाही. किंवा होस्ट जर रेजिस्टन्स व्हरायटी वापरल्या तर हा डिसीज आपण ट्रान्सफर करणार दिसणार नाही. आणि टाइम मॅनेजमेंट जर केला तर तरी पण हा डिसीज आपल्याला ट्रान्सफर दिसणार नाही. तर मग आता या ठिकाणी डिफेन्स स्ट्रॅटेजी किंवा या ठिकाणी आपण याला म्हणू शकतो की मॅनेजमेंट. काय करायचं आपल्याला? मॅनेजमेंटचे म्हणजे कल्चरल असेल, बायोलॉजिकल असेल किंवा अनेक वेगवेगळ्या टाईप्स त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर मग मॅनेजमेंट मध्ये दोन आपल्याला कल्चरल आणि प्रिव्हेंटिव्ह या मेथड काय घ्यायच्या तर हे बघा, कल्चरल मेथड जर घेतली आपण तर आणि प्रिव्हेंटिव्ह म्हणजे डिसीज यायच्या आधीच आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत ज्यामुळे आपल्या फील्डवरती डिसीज येणार नाही. तर पहिला फेज जे आहे, पहिल्या फेज मध्ये आपण सॅनिटायझेशन करणं किंवा ऑफ सीझन सॅनिटायझेशन करण्याचं काम करणं. मिनिमम 1 month फॉलो पिरियड इलिमिनेट गोष्ट एक महिन्या आधी लागवड करण्याच्या 1 महिन्या आधी आपण काय करणार, त्याचा गोष्ट असतो व्हायरस असेल किंवा वेक्टर असेल तर तो इरॅडिकेट करण्याचा किंवा इलिमिनेट करण्याचा ट्राय करणार. त्यानंतर आपण या ठिकाणी रोटेट करू शकतो, क्रॉप रोटेशन या ठिकाणी आपण करू शकतो. मग कोणते क्रॉप्स असतील, पल्सेस असतील किंवा ऑइल सीड तर असे 2 क्रॉप मध्ये आपण या ठिकाणी रोटेशन करू शकतो. त्यानंतर फिल्ड प्रिपरेशन, पहिलं जी फेज होती ती फिल्ड प्रिपरेशनच्या आधी त्याला सेकंड फेज म्हणतात. तर या ठिकाणी जी सेकंड फेज ते प्लॉविंग करायची, हॅरोइंग इमिडिएटली तर पोस्ट हार्वेस्ट टू डिस्ट्रॉय स्टबल सेग्रेगेट करायचे किंवा तुंगरो होस्ट जे आहे ते होस्ट बाकीचे आहे ते पण इरेडिकेट करायचे. आणि जे बांधावरचं गवत आहे, बांधावरचं गवत असते ते पूर्णपणे गवत कापून घ्यायचं किंवा जाळून टाकायचं. ठीक आहे. त्यानंतर तिसरं फेज जे आहे प्लांटिंग डिफेन्स. मग या ठिकाणी आपण प्लांटसाठी डिफेन्स आहे तर त्या डिफेन्स मध्ये आपण व्हरायटी वापरू शकतो, रेजिस्टन्स व्हरायटी ज्यामध्ये परीक्षेचे दृष्टिकोनातून IR 36 आणि IR 50 या 2 व्हरायटी आपल्याला कधी पण विचारल्या जाऊ शकतात. त्या 2 व्हरायटी आपण पोस्ट प्लांटिंग डेट्स अवॉइड करायची ज्यामध्ये नंतर पिकला असतात तेव्हा. आणि नीम, आपल्याला नीम किती वापरायचा आहे तर 12.5 kg प्रति हेक्टर त्याप्रमाणे हा आपल्याला वापरायचा आहे. आणि नर्सरी स्टेजला या म्हणतात नर्सरी स्टेजला किती वापरायचा, 20% आपल्याला नर्सरी स्टेजला हा जी आहे तर तो आपल्या या ठिकाणी वापरायचा आहे. त्यानंतर फिजिकल किंवा फिजिकल मेथड किंवा केमिकल कधी वापरणार आपण, की आता आपल्या ह्याच्यावरती ग्रास सुपरचा खूप अटॅक झाला, ग्रास सुपरचा अटॅक झाला त्यावेळेस आपल्या ग्रास सुपर कंट्रोल करण्याकरता आपण केमिकल मेथड या ठिकाणी वापरू शकतो. फिजिकल मध्ये काय करणार, जेव्हा डिसीज किंवा वेक्टरचं पॉप्युलेशन जास्त असेल आपल्याला वाटते तेव्हा आपण ही मेथड वापरू शकतो. त्यामध्ये लाईट ट्रॅप वापरणार, लाईट ट्रॅप मध्ये ते अट्रॅक्ट होणार, अटॅक झाल्यामुळे ते मेल्या जाणार. लाईट ट्रॅप कधी लावायचा, अर्ली मॉर्निंगला लाईट ट्रॅप आपल्याला लावायचं नंतर अट्रॅक्ट घटक आणि डस्ट स्प्रे इन्सेक्टिसाइड जे आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकतो. त्यानंतरचं जे आहे सिम्पटम मॅनेजमेंट जर पाहिलं, मिनिमाइज येलोइंग आणि मॅनकोजेब येलोइंग कंट्रोल करण्याकरता आपण युरिया 2%, मॅनकोजेब 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये आपण वापरू शकतो. किंवा 1% मल्टी पोटॅशियम नायट्रेट ची एक स्प्रिंग आपण या ठिकाणी घेऊ शकतो. अशा पद्धतीने आपण सिम्पटम मॅनेजमेंट करू शकतो. म्हणजे सिम्पटम जे आहे ते आपल्याला हिरवे दिसतील, येलो दिसणार नाही, ग्रीनिंग राहील. ग्रीनिंग राहिल्यामुळे जास्त दिसणार नाही. त्यानंतर आहे ते म्हणजे केमिकल वेक्टर. नर्सरी स्टेजला काय करायचं आपल्याला, मेंटेन 2.5 सेंटीमीटर वॉटर. जी नर्सरी आहे त्यामध्ये 2.5 सेंटीमीटर वॉटर आपल्याला मेंटेन करून ठेवायचं. ब्रॉडकास्ट करायचं 20% आपल्याला कार्बोक्युरॉन असेल, फोरेट असेल किंवा क्युनोफॉस असेल, ज्यामध्ये 2 kg प्रति हेक्टर. फोरेट जर वापरायचं 1 kg प्रति हेक्टर आणि कार्बोक्युरॉन 3 kg प्रति हेक्टर प्रमाणे आपण वापरू शकतो. नंतर नर्सरी लो
त्यामध्ये कार्बोफ्युरॉन आपण या ठिकाणी वापरू शकतो 1 kg प्रति हेक्टर प्रमाणे. ट्री किंवा मिड हिल त्यामध्ये आपण कधी वापरू शकतो अफेक्टेड हिल. 1 affected hill per meter is observed. जर आपल्याला एक जरी झाड एका मीटर मध्ये हिल मध्ये जर आपल्याला सापडलं तर आपण त्या ठिकाणी कार्बोफ्युरॉन 3.5 kg या प्रमाणात वापरू शकतो. पोस्ट ट्रान्सफर नर्सरी आहे. नर्सरी मधला प्लांट जर आपण फील्डवरती ट्रान्सफर केले, तिथं नर्सरी आहे आणि तिथं जर आपण फील्डवरती जर ट्रान्सफर केले तर त्यावेळेस थिऑन नावाचं जे केमिकल आहे 100 EC त्याचा आपला 40 ml प्रति हेक्टर प्रमाणे 15 दिवसाच्या अंतराने, म्हणजे 15 दिवसानंतर ट्रान्सफर केल्यानंतर 15 दिवसानंतर आणि 30 दिवसानंतर अशा 2 स्प्रिंग घ्यायच्या. ठीक आहे, अशा आपल्याला 2 स्प्रिंग घ्यायच्या आहे. त्यानंतर मग आता आपण याच्यामध्ये रॅपिड फायर बघूया की आजच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो. एक म्हणजे डिटेक्ट कसा करायचा, तो कोणत्या स्टेटला अटॅक करतो, व्हेजिटेटिव्ह स्टेटला अटॅक करतो. त्यामध्ये डिटेक्ट करण्याकरता आपण आयोडीन टेस्ट जी आहे ती वापरलेली आहे. त्याचा प्रोटोकॉल पण आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. सस्पेक्टेड लुक डार्क आणि रिझल्ट काय येतो, जर पॉझिटिव्ह असेल तर ब्ल्यू डार्क स्टिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स मध्ये पाहिलं आपण डिसिंक्रोनायझेशन करायचं एपिडेमिक इक्वेशन, त्याच्यामध्ये होस्ट असेल पॅथोजन असेल किंवा होस्ट पॅथोजन वेक्टर यांचं काय करायचं, तिन्हीपैकी एक जरी केला किंवा एक जरी कंट्रोल केला तरी पण आपण यावरती कंट्रोल मिळू शकतो. 1 month बिफोर फॉलो द पिरियड स्टबल वगैरे जे असते जे काडी कचरा असेल तो उचलून टाकायचा. त्यानंतर रेजिस्टन्स व्हरायटी ज्यामध्ये IRI 36 ही व्हरायटी आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाची. आणि दुसरी एक व्हरायटी आहे ते म्हणजे IR50. ही काय महत्वाची, कारण IR केली पेपर सेटअप हे सर्टिफिकेट असेल किंवा त्यानंतर प्लांट सायन्स मध्ये SRF JRF असेल तर IRI मध्ये पेपर सेट व्हावं म्हणून आपल्याला तिथल्या व्हरायटी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला नेम बेसल डोस तो द्यायचा आहे. तो किती द्यायचा, 12.5 kg प्रति हेक्टर. त्यातला 20% आपण नर्सरी स्टेटला देणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर ट्रॅप वापरू शकतो आपण. ट्रॅप अर्ली मॉर्निंगला वापरायचे. कधी वापरायचे, अर्ली मॉर्निंगला वापरायचे. टार्गेटेड किलोमीटर आणि इन्सेक्टिसाइड स्प्रे करायचा. वेक्टर पॉप्युलेशन इन्सेक्टिसाइड मध्ये आपले कार्बोफ्युरॉन असेल किंवा क्लोराइड असेल किंवा क्विनोल असेल, हे सगळे केमिकल आपण या ठिकाणी वापरू शकतो. मग ट्रीटमेंट काय, अटॅक ऑन टू फॉलियर मल्टीके म्हणजे पोटॅशियम नायट्रेट चा आपल्याला एक फॉलियर स्प्रे घ्यायचा आहे. येलोइंग इम्पॅक्ट रेजिस्टन्स करण्याकरता आपल्याला तो मदत करू शकतो. त्यानंतर आपण या ठिकाणी ग्रीन ओपर कंट्रोल करू शकतो. आणि दुसरं म्हणजे आपल्याला या ठिकाणी ट्रीटमेंट जे आहे त्यामध्ये आपल्याला 2% युरिया प्लस मॅनको चे जो आहे 2.5 ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये आपल्याला फवारून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे आजचं लेक्चर होतं. आणि या लेक्चर मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण टोमॅटो डिसीज बद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. तर तुम्हाला यामध्ये काही डाऊट्स असेल तर तुम्ही आमच्या जे युट्यूब चॅनलला आहे एनलायटनमेंट ॲग्री अकॅडमी, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर या लेक्चरच्या खाली तुमच्या ज्या काही अडचणी असतात तर कमेंट करा. आणि तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये आमची टेलिग्रामची लिंक देणार आहोत. त्या टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन झाले तर तुम्हाला पूर्ण PDF डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक आहे त्या जॉईन केली तर पूर्ण PDF भेटून जाईल. धन्यवाद.